नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 35 पाहणार आहोत। त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे। त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील रिकाम्या जागा या राज्यातील आर्थिक विकासाचा दर कमी असला तरी मानवी विकास अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे। तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी केरळ या राज्यातील आर्थिक विकासाचा दर कमी असला तरी मानवी विकास अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, मूल्यवान धातू आणि नाणी यांच्या बाजारास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे। तर मित्रांनो, मूल्यवान धातू आणि नाणी यांच्या बाजारास हॉर्स मार्केट ही संज्ञा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कॉर्पोरेशन टॅक्स खालीलपैकी कोण वसूल करते। तर मित्रांनो, कॉर्पोरेशन टॅक्स केंद्र सरकार वसूल करत असते। त्यानंतरचा प्रश्न आहे, खाजगी क्षेत्रातील देशातील पहिले विमानतळ खालीलपैकी कोठे उभारले गेले आहे। तर मित्रांनो, देशातील पहिले खाजगी क्षेत्रातील विमानतळ कोचीन केरळ या ठिकाणी उभारले गेले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या बँकांना रिकाम्या जागा म्हणून ओळखले जाते। तर मित्रांनो, रिझर्व्ह बँकेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या बँकांना अनुसूचित बँका म्हणून ओळखले जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्य सरकारच्या महसुलात खालीलपैकी कशाचा वाटा सर्वाधिक असतो। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या महसुलात विक्री कराचा वाटा सर्वाधिक असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, राजकोषीय नीती पुढीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे। तर मित्रांनो, राजकोषीय नीती सार्वजनिक उत्पन्न व खर्च या बाबीशी संबंधित आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारकडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळतो। तर मित्रांनो, केंद्र सरकारकडून घटक राज्यांना प्राप्ती करातील वाटा सर्वाधिक प्रमाणात मिळतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या कितव्या कलमामधील तरतुदीच्या अधीन राहून वार्षिक अंदाजपत्रक संसदेत सादर केले जाते। तर मित्रांनो, भारतीय घटनेच्या कलम 112 नुसार वार्षिक अंदाजपत्रक संसदेमध्ये सादर केले जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुधारित 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला होता। तर मित्रांनो, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुधारित 20 कलमी कार्यक्रम 20 ऑगस्ट 1986 रोजी जाहीर केला होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, सिमेंटचा पहिला कारखाना देशात 1904 मध्ये रिकाम्या जागा येथे उभारला गेला। तर मित्रांनो, सिमेंटचा पहिला कारखाना देशात 1904 मध्ये चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी उभारला गेला। त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिली ताकगिरणी इसवी सन 1855 मध्ये पश्चिम बंगालमध्ये कोण्या ठिकाणी स्थापन झाली। तर मित्रांनो, देशातील पहिली ताकगिरणी 1855 मध्ये पश्चिम बंगालमधील रिश्रा या ठिकाणी स्थापन झाली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था खालीलपैकी कोठे आहे। तर मित्रांनो, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात खाजगी क्षेत्रात बँका स्थापन करण्यासाठी रिकाम्या जागाची परवानगी घ्यावी लागते। तर मित्रांनो, भारतात खाजगी क्षेत्रामध्ये बँका स्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची परवानगी घ्यावी लागते। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 1 रुपयाची नोट वगळता इतर चलनी नोटावर रिकाम्या जागा यांची स्वाक्षरी असते। तर मित्रांनो, 1 रुपयाची नोट वगळता इतर चलनी नोटावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांची स्वाक्षरी असते, तर 1 रुपयाच्या नोटावर भारताच्या अर्थमंत्र्याची स्वाक्षरी असते। त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई येथील शेअर बाजार कोणत्या वर्षी स्थापन झाला आहे। तर मित्रांनो, मुंबई येथील शेअर बाजार 1877 मध्ये स्थापन झाला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 1948 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण खालीलपैकी कोणी संसदेपुढे मांडले। तर मित्रांनो, 1948चे स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी संसदेपुढे मांडले होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, देशांतर्गत उत्पादनावर आकारलेल्या करभारास काय म्हणतात। तर मित्रांनो, देशांतर्गत उत्पादनावर आकारलेल्या करभारास अबकारी कर असे म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, सध्या अस्तित्वात असलेल्या कंपनी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला आहे। तर मित्रांनो, सध्या अस्तित्वात असलेला कंपनी कायदा 1956 साली संमत झालेला आहे।
अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 35 आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती दररोज प्रसारित करण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या मित्रांनी या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे.